नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय आपलं. हवामान अंदाज पाहूया. येत्या 48 तासाचा किंवा 24 तासाचा हवामान अंदाज पाहूया. या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी कमी दाब क्षेत्र जे सक्रिय झाले आहे, त्यामुळं पावसाचं राज्यात प्रमाण वाढलेलं आहे. जोरदार व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तो कोणता भाग आणि कोणती दिशा आहे ते पाहूया. सध्या पाहायला गेलं तर जळगाव, अकोला, अमरावती, लोणार, पुसद, बीड, नांदेड, इकडे तेलंगणा साईड, छत्तीसगड साईड, विदर्भ साईड आणि ह्या भागातून नागपूर, चंद्रपूर ह्या भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता दिसून येते. लातूर ते बीड, पुसद, उमरखेड, हिंगोली, जिंतूर, वाशिम, यवतमाळ, करंजा, अकोला, अमरावती, वर्धा, आर्वी, वाणी, माकोना, चंद्रपूर, उमरेड, परत गडचिरोलीचा भाग, संपूर्ण विदर्भ पट्टा, देसाईगंज, उमरेड आणि भंडारा, नागपूर, गोंदिया परिसर, घोटी, कोंडली, आर्वी, अमरावती, अचलपूर, पुसद, इकडे खाली वाशिम, अकोला, अकोट, धारमी, जळगावचा परिसर, चिखली, लोणार, जालना, जिंतूर ह्या परिसरातून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, शिलोड आणि छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, पालोरा, धुळे आणि शिरपूर ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा असेल पाऊस. नंदुरबार, मनमाड, नाशिक पट्टा, नवापूर ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे. आणि इकडे खाली दक्षिणेकडे पाहायला गेलं नाशिकच्या पश्चिम बाजूने मुंबई, कल्याण, डोंबिवली, इगतपुरीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. परत मध्य महाराष्ट्रात खेड, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, सातारा, वडूज, कराड ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसाची रिपरिप लागून राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण घाट परिसर कोकणपट्टीत जोरदार पाऊस असेल. कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात सुद्धा हलका मध्यम पाऊस असणार आहे. सांगली, जत हा पट्टा सुद्धा हलका मध्यम रिपरिप पाऊस असण्याची शक्यता दिसून येते. परत इकडे सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर चांगला कायम टिकून आहे. हलकासा पाऊस फक्त मध्य महाराष्ट्रातच दिसून येतोय. मध्य महाराष्ट्र म्हणजे सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा, वडूज, बारामती, जेजुरी, पुणे, खेड, दौंड ह्या भागात, जुन्नर, अहमदनगरचा पश्चिम भाग, श्रीरामपूर, नाशिकचा पूर्व भाग, मनमाड, मालेगावचा पश्चिम भागातून तसेच नंदुरबारपर्यंत, नवापूरपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते. ह्या भागातून बाकी सर्व भागातून पावसाचा जोर चांगला आहे. धुळे, पालोरा, जळगाव, चाळीसगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर, पंढरपूर, जत, सांगली, जत पट्टा सुद्धा बऱ्यापैकी पावसाचा आहे. आणि विजापूर, इंडी खाली कर्नाटक भागातून सुद्धा मध्य कर्नाटक भागात पावसाचा जोर चांगला आहे. परत पूर्वेकडे पाहत असताना सोलापूर, मराठवाडा पूर्ण जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये. लातूर परिसर, पेठ, काही बीड, मजलगाव, जिंतूर, जालना, लोणार, चिखली, शिलोड ह्या भागातून सुद्धा मध्यमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अकोला, खामगाव, कोट ह्याही परिसरातून पावसाचा जोर चांगला आहे. लोणार, जिंतूर, हिंगोलीचा परिसर, उमरेड, नांदेड, इकडे तेलंगणा साईड, परत पुसद, यवतमाळ, वर्धा, माकोना, वाणी, चंद्रपूर, गडचिरोलीचा परिसर, देसाईगंज हा जो परिसर आहे नागपूर, गोंदियापर्यंत ह्या भागात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. ह्या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन दोन दिवसात आणि ह्यात फरक पडून जोरदार ते मुसळधार पाऊस होणार आहे. विदर्भ पट्टा आणि मराठवाड्यात जास्त पावसाची शक्यता दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचे रिपरिप हलके पावसाची शक्यता जास्त आहे. कोकणपट्टीत मुसळधार पावसाची पण शक्यता नाकारता येत नाही. इकडे तेलंगणा व छत्तीसगड साईडला सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे.
या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन कमी दाबाचं क्षेत्र ज्या विशाखापट्टणम आणि हैदराबाद या साईडला जाईल तेलंगणा या भागात, तेव्हा मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, तेलंगणाला सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे, विदर्भात सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे कोकणपट्टीत सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण व पूर्व दिशेला पश्चिम दिशेला पाऊस असण्याची शक्यता आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करत चला आणि राज्यातील नवनवीन पावसासंबंधी अपडेट किंवा शेतीविषयक माहिती ह्या चॅनलवरून व्हिडिओ टाकले जातील आणि ती आपणास संपूर्ण उपयोगी पडणार आहे. सर्वांनी सावध राहण्याची गरज वाटते. विदर्भ सेट मराठवाड्या भागातील लोकांनी आणि कोकणपट्टीतील भागातील लोकांनीसुद्धा सावध राहण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे पुढे पावसाचा धोका ओळखून आपण सावध राहण्याची गरज आहे. धन्यवाद.